श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुळदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. आहे यशाचा मूलमंत्र सफलता अन परोपकारितेचा भाव. कर्म, उपासना आणि ज्ञान सोपान 3 ईश्वरीय मार्गाचे. ऐका हो जन हो ऐका, सर्वज्ञ सर्वशक्तिमान बाबांची कथा. दूर होईल तुमची व्यथा, भगवान बाबांचा महिमा कळेल. असे एक बाबांची भक्त. पतीचा नसेब बाबांवर विश्वास, जाई भजना पतीच्या नकळत. मिळाला फोटो भजनात बाबांचा, ठेवला फोटो कॉफीच्या डब्यात. कशी ठेवेल देवघरात, नसे पतीला समजण्याचा प्रश्न. कॉफी करण्याचे काम पत्नीचे, मित्रांनी केला आग्रह त्याला. गेले पाहण्या चमत्कारी बाबांना, बसले रांगेत दर्शना. बाबा आले देण्या दर्शन, ठेवशील किती दिवस मला कॉफीच्या डब्यात. बाबांनी केली पृच्छा, कॉफीच्या डब्याचे रहस्य समजेच ना. आल्यावर घरी पत्नीसी विचारी, झाली भयभीत ती, क्षमा मागितली. सांगितला वृत्तांत सर्व काही, कळला सर्वज्ञ बाबांचा महिमा त्याला. कारणे जात होते बंगलोरला बाबा, बंद पडली गाडी चिक्क बल्लापूरला. पेट्रोल नव्हते गाडीत, न दिसे पेट्रोल पंप मार्गावरी. पाहिला तलाव बाबांनी समोर, पाणी आणण्या पाठविले झडकर. केला पाण्याला दिव्य स्पर्श, टाकले स्पर्शित जल पेट्रोलच्या टाकीमध्ये. रस्त्यावरी धावू लागली कार, पोहोचले बेंगलोरपर्यंत. बाबांनी केला चमत्कार, समजली त्यांची दिव्य शक्ती सर्वांना. जसे शिर्डी माझारी, शिर्डी साईने दिवे लावले पाण्याने, वाण्याने तेल न दिल्याने. तसेच बाबांनी पाण्याने केली कार चालू. असेच एक अवसरी निघाले बाबा औरंगाबाद एलोरा यात्रेकरिता. पूर्ण करोनी यात्रा जात होते हैदराबादला. यात्रेचा आनंद भक्तांच्या मनी वसे. रस्त्यात बंद पडली कार, होतं पेट्रोल गाडीचं संपलेलं. होता पेट्रोल विक्रेत्यांचा संप, आजूबाजूला पाणी पण दिसेना. दिली कारला आज्ञा बाबांनी, चल माझ्या आई लवकरी. झपाट्यात चालू लागली. 150 मैलांची यात्रा झाली पूर्ण. झाला हृदयाघात कर्नल जोगारावांना. केले रुग्णालयात दाखल त्यांना. बाबांनी बँगलोरला जाण्याकरिता गाडी आणायला सांगितले. गेले आपल्या खोलीत, म्हणाले बाहेर येऊन, जागोराव आहे ठीक, देऊनी आलो विभूती. बसले होते पलंगावर, खुर्ची नव्हती जागेवर. बँगलोरला जाण्याची नव्हती गरज. सर्वज्ञ सर्वशक्तिमान बाबांना गोल फिरवून हात करीती अंगठी विभूतीचे सृजन. सन 1978 केला चमत्कार, तो आता अवधारा. भक्तांबरोबर बँगलोरला जात होते कारणे बाबा. पाहुणी जंगलात रमणीय जागा, थांबविल्या गाड्या बाबांनी. वनात होता एक कवठाचा वृक्ष, भक्तांनी फेकले दगड, खाली पडला एक कवठ. उचलला वाकून बाबांनी, कवठ होता छोटा अन कच्चा. अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये पकडला बाबांनी. म्हणाले बघा चंद्र, कवठ मुठीत केला बंद. उघडली मूठ, अद्भुत चमत्कार झाला. हातात होता चमकणारा चंद्र, त्यावर होता काळा डाग. झाला कवठ अदृश्य, मिनी मून. बाबा म्हणाले, केले सूर्यप्रकाशाचे परावर्तन चंद्राचे. अनेक रंग सूर्याचे दिसत होते स्पष्ट. होते सर्वत्र आनंदाचे वातावरण. बाबांनी केली मूठ बंद. चंद्रमा झाला अस्त, पुन्हा लागले कवठ झाडाला. असे निर्मम हत्यारा कल्पगिरी. पळाला हिमालयगिरी कंदरी. वेश बदलोनी झाला संन्यासी पोलिसांच्या भीतीने. भेटला अनेक साधू संतांना, आला पुट्टपुरती दर्शना. सर्वज्ञ बाबांनी छद्मेश ओळखला, दिले परिधान करण्या पांढरे कपडे. म्हणण्याप्रमाणे बाबांच्या कबूल केला गुन्हा. आजीवन कारावास मिळाला, ते सत्यसाई बाबा अभयदान. पाठवी तुरुंगामध्ये फोटो विभूती अन पुस्तके. ठेवून या फोटो भजन करी सर्वे. लावी बाबा त्यांना सन्मार्गी. बाबांची दयादृष्टी झाली कमी, शिक्षेची अवधी. पुन्हा आला पुट्टपुरती, घेण्या दर्शन बाबांचे. दिला आशीर्वाद त्याला सर्व बाबांचीच कृपा. मग झाला भक्त बाबांचा.
दिली जपमाळ प्रसाद म्हणून माझ्या मनात येई विचार, पतितांचा करण्या उद्धार, घेतला सत्यसाईने अवतार, अन्य अवताराहुनी भिन्न कार्य त्यांचे. जुएल आणि त्यांची पत्नी डायना उत्तर अमेरिकेच्या लॉस एंजेलिस नावाच्या शहरात करी निवास. भगवान बाबा हवेत हात फिरवणी, देती भक्तांना अंगठी अन विभूती, करेन मी दुर्लभ वस्तूंची मागणी, जुएल वदले मित्रांना. त्यांचा बाबांवर नव्हता विश्वास, करीती मित्रांबरोबर हास्य विनोद. व्यंगात्मक भावनेने म्हणत बाबांना कॅरेक्टर करायला सांगेन सृजन इंद्रधनुष्याचे. पुट्टपुर्तीला मित्रांबरोबर आले, दर्शनाला जाण्याचे पाहिले. सर्व पहाडीवर गेले, आश्चर्याचा धक्का बसला. होता आकाशात सूर्य तळपत, आकाश होते निरभ्र. पाहिले आकाशात इंद्रधनुष्य, शरीराला कंप सुटला. दिसले 7 रंग स्पष्ट, सर्वज्ञ बाबांना कसं कळलं. मी इंद्रधनुष्य मागणार. डोळ्यात अश्रू दाटले त्यांच्या. केला मी साईबाबांचा अपमान, झाला त्यांना पश्चाताप. पहाडीवरून उतरून लगेच गेले दर्शनाला. आले भगवान बाबा मंदिरात, राहिले उभे जुएल समोर. वदले तयाला, मिस्टर कॅरेक्टर, कसं होतं इंद्रधनुष्य. बाबांच्या चरणावर मस्तक ठेविले, चरणकमळ प्रेमाश्रूंनी धुतले. आनंदाला आले भरते, क्षमा मागितली बाबांची. चमत्कार आणि विनोद यांचा झाला संगम, त्यामुळे झाले प्रेम निर्माण. जुएल झाले अनन्य भक्त बाबांचे. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति सर्वज्ञ सर्वशक्तिमान महिमा निरूपणं नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साईश्वरार्पणमस्तु.